आणि प्रेषित आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये शेवटची मॅच आपण पाहणार आहोत। दिवेश पाटील फलंदाजीसाठी पहिला चेंडू अगदी अक्रॉस खेळलाय। या चेंडूवर जर पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन अक्रॉस बॅट या ठिकाणी पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळला दिवेश अगदी चपळाईने। दिवेशचा जर विचार केला तर नक्कीच मी याआधी देखील म्हटलं होतं 2023चा वर्षामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची शैली जबरदस्त फलंदाजी त्याची दोस्ती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती। ओ इथे मात्र पाहतो आता मात्र वाईट चेंडू आहे। अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल। धावसंख्या 1 ने वाढेल। 2 धावा आतापर्यंत आपण पाहतोय। पण एकदा चेंडू जर पाहिलं तर पायावर ब्रश होतोय। चेंडू पायावर ब्रश झाल्यानंतर सिंगल रन्स अगदी आपण पाहतोय। डिक्लेअर झोन कडे जाताना समीर आपण पाहतोय समीर गोलंदाजी मार्कवर आहे। नक्कीच अगदी यंगेस्ट टीम ज्या पद्धतीने म्हटलं जाईल बॉक्स क्रिकेट मधली तरी सर्वाधिक यंगेस्ट टीम आपल्याला पाहायला मिळते। फटका सुरेख आहे। इथे मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह तर मारली होती परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर गौतम होता। देखील अगदी सुरेख ड्राईव्ह लगावली होती परंतु दिवेश ज्या पद्धतीने चेंडू खेळला होता अगदी ताकदीवान फटका पाहायला मिळाला। चेंडूचा खेळ झालाय 4। 5वा चेंडू या षटकातील आपण पाहतोय 3 सॉरी वाईटचा चेंडू आहे। अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय। 2 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले। 2 सिंगल आणि 1 चौकार असे एकंदरीत 3 चेंडू मोजून झाले। पुन्हा एकदा टॅपचा फटका कडक प्रहार। ओ हो वॉट बिल्डिंग जबरदस्त मिस्टर मिलन आपल्याला पाहायला मिळतोय। सुरेख अगदी ज्या पद्धतीने पक्षी झेप घेतोय त्याच पद्धतीने झेप घेतली होती आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। वाह काही जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। सुरेख आपल्या संघासाठी का होईना मात्र नक्कीच 3 धावा वाचवले गेले। 4 चेंडू झालेत। 9 धावा स्कोरवरती आहेत षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत 5वा चेंडू असेल। हा चेंडू आपण पाहतोय इथे मात्र सोडला गेलाय। 2 चेंडू मध्ये 2 विकेट जो काढेल त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज विनेश पाटील। इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिला तर पहिलं कंप्लीट होतंय। या पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या। थँक्यू रोहित येतोय। आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात। हा चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका इथे चांगले क्षेत्ररक्षण अगदी वेगाने चेंडूवर आणि इथे आपण पाहतोय तडंपार रिव्ह्यू केलाय। आपण पाहतोय 3ऱ्या पंचांची मागणी केली बघूया।
येस इथे मात्र आपण पाहतोय गडी बाद आहे. तर आपण बघतोय पहिल्याकडे बाद झाला रनआउटच्या रूपाने. इथे मात्र हो सुरेख 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 क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. पुढेच एकदा आपण पाहतोय दिवेची दुसरी चौकार ज्या पद्धतीने रोखली गेली. जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती 11 धावा. हर्षद जी येतोय फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. अंजुदा हा फटका मात्र पुन्हा एकदा इथे मात्र विकेटचं होईल पतन. अगदी मारल्यानंतर सुरेख सुरेख अगदी विशाल पाटील आपण पाहतोय एन्जॉय करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख एन्जॉयमेंट या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय मिस्टर भावेश आलाय. दिवेश आणि भावेशची जोडी पाहिली तर सातत्याने आपण पाहतोय नेहमी चर्चेत असते आणि हीच जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. हा फटका इथे मात्र आपण पाहतोय हो थोडस नक्कीच हवेत होता चेंडू. जर रेंज मध्ये असतं तर नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु आपण पाहतोय चेंडूवर आता मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा स्कोरवरती. शॉट ऑफ प्लेट. परंतु इथे आपण पाहतोय नोचा कॉल आहे. इथे काय घडलंय, इथे काय घडलंय. कॉलिंग कॉलिंग महत्वाची होती. दिवेश मारल्यानंतर सरळ धावून पडले परंतु भावेशला त्याची कॉलिंग नव्हती. तेच पाहायला मिळालं. चेंडूवर जर पाहिलं तर नो होता आणि नो चेंडूवर रन्स मात्र येणार नाही. एक्स्ट्राच्या रूपाने 1 रन्स आपण मोजली गेली. 12 धावा स्कोरवरती. इथे मात्र पाहिलं जाईल पुण्याचे एकदा षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो सिंगल रन्स इथे मात्र घ्यायचा आहे. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट करतायत. एकी धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या 13 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. तर आता मात्र पाहिलं जाईल भावेश ज्या पद्धतीने आला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर. आता मात्र भावेश आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा अंडरआर्म क्रिकेट मध्ये मात्र चर्चेत राहणार खेळाडू. सिंगलची इथे माग होती. नक्कीच सिंगल कंप्लीट केली जाते सुरेख पद्धतीने. ही जाणीव आहे भावेशला देखील. धावपळ हालत ठेवणं खूप गरजेचं आहे. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट. 14 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये मात्र फक्त 4 धावा आपल्याला पाहिजे. 14 धावांचा खेळ इथे मात्र खेळ होतोय. आता मात्र नवीन गोलंदाज गौतम आलाय भावेश साठी.
स्वीप खेळला इथे काहीतरी गॅप मोठा होता. नक्कीच चर्चेत राहणार खेळाडू भावेश आहे आणि जबरदस्त चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. पाहतोय आपण पुढचा चेंडू गौतम याचा भविष्यासाठी ते मात्र करणारी स्मार जबरदस्त फटका. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. कच्ची करारी जवानी कुंवारी हूँ मीठी सुपारी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वाढली जाईल 22 रन्स 22 धावा. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. भावेश आता मात्र लय मध्ये आलाय पूर्णपणे. तिसरा चेंडू असेल षटकातील. फटका इथे मात्र पाहतोय हा देखील चेंडू जाईल. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं समोरच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतोय फुल एन्जॉयमेंट नक्कीच अभि. त्यानंतर आपण पाहतोय परेश मात्रे आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत मेहुल पाटील पूर्व चर्चेत आले कारण की 2000 रुपये लावले होते. भावेशची बॅटिंग 2023 मध्ये जी कामगिरी दिवेशने केली होती 2024 मध्ये ती कामगिरी आता मात्र दिवेश समोर असताना भावेशने केलेली आहे. सुरेख जोरदार टाळ्या या बॅटिंग साठी. खरोखरच जबरदस्त फलंदाजी केली. अगदी मैदानाच्या चारही बाजूला बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच मिस्टर भावेश. मिलन येतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा झाल्यात. 6 चेंडूवर 6 चौकार जर मारले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज पुन्हा एकदा मेहुल पाटील आणि जेएम एंटरप्राइजेसचे परेश मात्रे यांच्याकडून देखील देण्यात येतील.
इथे मात्र आपण पाहतोय दिवेशच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. दिवेश पाटील हा देखील पाहिला तर एक खतरनाक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. ज्या पद्धतीने सातपाटी गाव मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि इथे मात्र इथे विकेट गेलाय. दिवेश नक्कीच इथून मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडूवर येत आहेत 4 धावा. कपिल पाटील आपण पाहतोय एक नाही तर एक आपण पाहतोय. नक्कीच जर पाहिलं तर फक्त प्रेषित ज्या पद्धतीने बाद झाला आणि प्रेषित बाद झाल्यानंतर चौकार या ठिकाणी अर्जुने खेळला गेला. आणखीन एक चौकार येतोय. सुरेख कपिल देखील आपली इथे मात्र आपण पाहतोय. कपिल पाटील जर हॅट्रिक मारतायत चौकाराची तर आदित्य वैती आणि जितेश देव यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज येईल. असं नक्कीच तवा तापलाय आणि तव्याबरोबर आपण पाहतोय इथे मात्र फटका सुरेख, परंतु पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 500 वाचलेले आहेत. खरोखरच फटकामध्ये ताकद होती, परंतु त्याहून चांगले क्षेत्ररक्षण मी म्हणेन त्या ठिकाणी केलं आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू असेल या इनिंगचा. ते मात्र धावसंख्या इथे पाहायला मिळतील 52 धावा या स्कोरवरती झाल्यात. 53 धावांचं लक्ष असणार आहे. वहिनीचे दाराशी गारी कोणाची, 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 वहिनीचे दाराशी गारी कोणाची. दादा गेले नोकरीला वहिनी गारी कोणाची, 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 दादा गेले नोकरीला वहिनी गारी कोणाची. इथे मात्र आपण पाहतोय पेट लवर आपल्याला पाहायला मिळेल. धर्मेशला आपण पाहिलं. बघूया पुढेच एकदा. हो, पहिला चेंडू जर पाहिलं तर रोजचा कॉल येतोय. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हर्षद आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. बसंत मात्र आपल्याला पाहायला मिळेल इस्टनच्या मागे. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र फटका मध्ये ताकद नाहीये. सुरेख चेंडू अडवले जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अर्जुच्या माध्यमातून. 2 चेंडू इथे फेकून झाले. तिसरा चेंडू अगदी डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्स त्या ठिकाणी नक्कीच मिळेल.
3 चेंडू आतापर्यंत होत आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावा झाल्या आहेत. 3 धावा आपण पाहतोय, सॉरी 3 धावा इथे होत आहेत. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. गाण्यांची गडी बाद आहे ही कृणाल विचार त्यांचा घ्यावा लागल मला रे. इथे मात्र फटका चांगला आहे. अगदी पंच केला होता चेंडूला, परंतु अडवलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जर पाहिलं तर प्रेषित होता त्या ठिकाणी. आणखीन एक चेंडू, चांगला चेंडू मी म्हणेन हर्षदच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक वेगळी ऍक्शन आणि जर पाहिलं तर षटक या ठिकाणी कंप्लीट होतंय. एक षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा, 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 49 धावा पाहतोय आपण. इथे मात्र चेंडूवर प्रॉपरली फटका नाहीये. थोडीशी बॅट जर पाहिली तर एज लागली जाते. प्रेषित आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी बागवर षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. कोलंडाबाचा चेंडू समोर, प्रेषित स्वतः पकडतोय चेंडूला. रन्स मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट आणि या चेंडूवर दिवेश पाटील आलेत. रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू. चेंडू क्रमांक जर पाहिले तर 4 चेंडूचा खेळ, 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पाहतोय पुन्हा एकदा हा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. स्लोवर चेंडू फेकला होता. डिक्लेअर झोन कडे चेंडूला नक्कीच मारलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. 7 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रेषित आपण पाहतोय. सरळ सरळ चेंडू या ठिकाणी नक्कीच सोडले जात आहेत. आता मात्र अक्रॉस द बॅट आणि या चेंडूवरील चौकार. 4 धावा. फिरायचे दर्शनाला, फिरायचे दर्शनाला, फिरायचे दर्शनाला. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय आणि गॅप मधून आलाय. आणखीन एक चौकार. तर धावसंख्या होते 15 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. सुरेख फटका. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चौकार येईल. या 4 धावांनी थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा, अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा फटक्यामध्ये जर पाहिलं तर थोडस टायमिंग पाहायला मिळालं नाही. ज्या पद्धतीने फटका लागायला होता, योगेश मागच्या मॅच मध्ये सुरेख कामगिरी केली होती. चांगली गोलंदाजी. इथून मात्र बसन याला चकवा देत चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 24 धावा झाल्या आहेत. अजूनही पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि 29 धावा. 9 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. योगेशला देखील आपण पाहतोय 2 चौकार आणि 1 सिंगल आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र आपण पाहतोय अगदी चेंडूला फिरवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला टर्न पाहायला मिळाला, परंतु इथे सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 25 धावा झाल्यात. 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय. इथे जर पाहिलं तर नक्कीच बसंत आणि प्रेषितच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा झालेत. 24 धावांची आवश्यकता आहे. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 24 धावा.
पुन्हा एकदा गॅप शोधलाय, आणखीन एक चौकार. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये पाहिजेत 20 धावांची आवश्यकता. चांदाची चांदणी चम चम चमकत होती गो, 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 चांदाची चांदणी चमचम चमकत होती गो, चांदाची चांदणी चमचम चमकत होती गो, चांदाची चांदणी चम चम चमकत होती गो, चांदाची चांदणी चम चम. थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत आपण पाहिलात सातपाडी संघ ज्या पद्धतीने वरचढ करत होता, कुठेतरी विचार केला तर थोडा पलटवार देखील केला आगमन बॉईज संघाने. कारण की चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. रिप्लेस एक खेळाडू या ठिकाणी नक्कीच रिप्लेसमेंट होईल. पहिल्या जाईल बसंत गुप्ता, आपल्याला बाल मिळालेलं गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर इथे पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दिवेश अगदी चेंडूवर झोकून गेला. तदनंतर पाहिलं तर फक्त सिंगलच रन्स मिळेल. 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 19 धावा. फटका इथे सजवता आला नाहीये. आता मात्र आशा होती ती आता कुठेतरी विजली जाते. आपण पाहतोय कारण की 18 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू मागे. बसंतने मात्र 2 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले गेले. पुन्हा एकदा हा चेंडू डिक्लेअर झोन कडे पाठवतोय. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू मागे 3 धावा आल्या आहेत. आतापर्यंत 17 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे 3 चेंडू मध्ये. फटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु स्लोवर चेंडू. थोडेसे पाहाल मिळाले. टॉस केले चेंडूला. बसंतची हीच क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख डेथ ओव्हर स्पेशल हिट म्हणून बसंतला आपण पाहतोय. इथे फटका सुरेख आहे, परंतु चेंडूवर आपण पाहतोय कपिल त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. या चेंडूवर अगदी बॉक्स विकेट आलाय. आणि मॅच जर पाहिली तर सातपाडी संघ हा क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 8 मध्ये 8वा संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. उद्या मात्र अंतिम 8 टीम आणि नक्कीच